पोलीस ट्रेनिंग अकॅडमी ही अशी पोस्टिंग आहे, त्याच्यामध्ये आमच्याकडे पोलीस डिपार्टमेंटमध्ये पनिशमेंट पोस्टिंग असं मानलं जातं. म्हणजे जो कोण अधिकारी फील्डमध्ये काही चुका करतोय किंवा काही कारणाने त्या पोलीस तिथे इकडे तिकडे नको तर ह्याला मग या अधिकाऱ्याला पोलीस ट्रेनिंग अकॅडमीला टाका. ह्याचा अर्थ तो अधिकारी निगेटिव्ह फ्रेमवर्कमध्ये जातो आणि निगेटिव्ह फ्रेमवर्कमध्ये जाऊन त्या स्टुडंट्सला निगेटिव्ह गोष्टी शिकवत असतो, जे आम्ही आमच्या ट्रेनिंगच्या काळामध्ये पण अनुभवलेले. एक आमचे तेव्हाच एक DYSP होते, ते आयुष्यभर आम्हाला पोलीस खातं किती वाईट आहे आणि कसा त्यांच्यावर अन्याय झाला आहे हे शिकवत होते. आता तुम्ही हा प्रश्न पडला की मी गेलो म्हणजे मी पण काही प्रॉब्लेम केला होता का, काहीतरी लोचा लफडा केला होता का म्हणून गेलो होतो, तर नाही. तर मी जाण्याचं कारण काही पॉलिटिकली सिनारिओ जो झाला होता. उदाहरणार्थ तुम्हाला माहीत असेल की ती अँटालियाची केस खूप गाजली होती आपल्याकडे. त्या केसमध्ये एक पॉलिटिकली स्टॉर्म आला सगळा आणि मग त्यांनी ह्या ग्रुपचे लोक त्या ग्रुपचे लोक सगळ्यांना मुंबईच्या बाहेर काढायचं ठरवलं होतं. मग त्याच्यामध्ये माझा नंबर लागला. मला म्हणजे एकाची गोळी दुसऱ्याला लागली तिसऱ्याला, त्यातला प्रकार आहे. पण एनिवे मी ती पॉझिटिव्हली घेतलं आणि मी पोलीस ट्रेनिंगला गेल्यानंतर पण पोलीस अधिकाऱ्यांना सकारात्मकच शिकवलं. मी स्वतःचं पोलीस पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेतलं होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त मी त्यांना मला माहीत होतं, मी स्वतः ट्रेनिंग केलं असलं मला माहीत होतं. म्हणजे माझे 1988 साली जर ट्रेनिंग झालं तर तुम्ही सांगाल त्यातल्या सिग्निफिकंट गोष्टी माझ्या मेंदूवर अशा पद्धतीने एम्बॉस केल्या गेल्यात की असं वाटतं की कालच माझं ट्रेनिंगमध्ये ते घडलेलं आहे. त्यामुळं उदाहरणार्थ सांगायचं तर जे बाहेरनं एक्सपर्ट्स येऊन आपल्याला चांगल्यापैकी नॉलेज देतात किंवा इतर वागणं, तर त्यांचा खूप परिणाम होतो. म्हणून मी त्यावेळेस खूप प्रयत्न करून ॲक्च्युली फार मला रेजिस्टन्स झाला होता, पण तरी पण खूप प्रयत्न करून डॉक्टर मंजुषा कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांचं एक लेक्चर मी तिथं आयोजित केलं होतं स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त. सुरुवातीला त्यांना पण कॉन्फिडन्स नव्हता, कारण 700-800 स्टुडंट्स होते की हे चुळबुळ करतील बसतील नाही. पण 15 मिनिटानंतर सगळ्यांची हालचाल पूर्णपणे एकदम स्तब्ध होऊन सगळेजण ते ऐकायला लागले. त्यांनी अतिशय, मला माहीत होती त्यांच्या वक्तृत्वावर मला पूर्ण गॅरंटी होती, त्यामुळे त्यांनी अतिशय सुंदरपणे ते प्रेझेंटेशन केलं. आणि आजकालच्या काळामध्ये पण स्वामी विवेकानंदांचे विचार किती उपयुक्त आहे, आपल्याला कसं मार्गदर्शन करणार आहेत आणि खास करून पोलीस खात्याला कसे मार्गदर्शन करणार, ह्याचं खूप सुंदर. आणि त्या पण गव्हर्नमेंट सराउंड असल्यामुळे त्यांना माहिती आहे डिपार्टमेंटमध्ये कुठं अन्याय होतो, कसा अन्याय होतो, त्याची त्यांनी सांगड घातल्यामुळं ते लेक्चर त्या मुलांच्या मनापर्यंत भिंबवलं गेलं. त्याचा परिणाम असा झाला की ते लेक्चर संपल्यानंतर 2 कॅडेट्स, त्यांना कॅडेट्स म्हणतात, जे स्टुडंट्स असतात त्यांना कॅडेट म्हणतात, 2 कॅडेट्स आले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. ते म्हणले की इतक्या 5-6 महिन्याच्या काळामध्ये आम्ही पहिल्यांदा असं काहीतरी चांगलं ऐकलं की जे आमच्या मनाला भिडलं गेलं. तर माझा सांगण्याचा हेतू आहे की पोलिसिंग बदलायला पाहिजे, पोलिसांमधला भ्रष्टाचार कमी व्हायला पाहिजे, पोलिसांची इमेज चांगली व्हावी असं सगळेजण बोलतात आणि सगळे राजकारणी सांगतात की आम्ही पोलिसांचा पगार वाढवला पाहिजे, हे केला पाहिजे. ते ठीक आहे, दॅट इज ऑल पार्ट ऑफ, पण बेसिक तुम्ही मेंटॅलिटी बदलायला पाहिजे ना. मग ती जर काय मेंटॅलिटी तुम्हाला बदलायची असेल तर ते जे संस्कार त्यांच्यावर पोलीसचे होत असतात ते म्हणजे पोलीस ट्रेनिंग अकॅडमीमध्ये. त्या ठिकाणी तुम्ही चांगले अधिकारी नेमा, त्यांच्यावरती संस्कार चांगले करा, एक चांगला अधिकारी घडला पाहिजे.